काय ताकद आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. देवालाही आपलंसं करण्याची ताकद फक्त नम्रतेमध्ये महाराज. तुम्ही फक्त वाकत राहा. माणसं वाकत नाही म्हणून वाचत नाही महाराज. रावण वाकला नाही वाचलाच नाही. दुर्योधन वाकला नाही वाचला नाही. कंस वाकला नाही वाचला नाही. ऐका, अभिमान में तीनों गए, धन वैभव और वंश न माने तो देख ले रावण दुर्योधन और कंस. रावण साधा माणूस नव्हता भाऊ. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, 1,50,000 नातीन, 2.25 लाख रेशन कार्ड. रावण जर संध्याकाळी समुद्राच्या काठावर फिरायला निघाला तर परत येताना आपल्या डोक्यावरचा मुकुट घ्यायचा आणि समुद्रामध्ये फेकून द्यायचा. एका मुकुटाला एका वेळेला करोडो रुपयांचे मोती जोडलेले असायचे तरी फेकून द्यायचा महाराज. आता तरी सुधारला असेल. वाकायला तयारच नाही. बुडासहित उचललं दरणामध्येच ठेवलं महाराज. आणि त्याच्याच बाजूला ते एवढं लवाळ होतं. लवाळ पूर येऊ दे नाही तर पुराचा बाप येऊ दे त्याचं खाली मान घालतं. जाय रे भो जाय. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. पुरामध्ये झाडाच्या झाडं वाहून जातात पण एवढं लवाळ वाचतं का? वाचतं म्हणून वाचतं महाराज. हो, अरे जीवनामध्ये लहान व्हायला शिका. लहान होण्यामध्ये खूप आनंद आहे राजाओ. तुमच्या गावात रामाचं मंदिर आहे का? आता तुमच्या गावात मी राहतो का तुम्ही राहतात? तुम्हाला हे सुद्धा माहिती नाही आपल्या गावात रामाचं मंदिर आहे का नाही. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. रामाचं मंदिर आहे का? नाही. पलीकडे कोणतं गाव आहे तिथे आहे का रामाचं मंदिर? आहे का? आहे. बरं जाऊ द्या. तुम्हाला एवढं कळलं का रामाचं मंदिर एका गावाला आहे तर दुसऱ्या गावाला नाही. पण मारुतीचं मंदिर नाही असं गावच नाही महाराज. का? ही संस्कृती मालकाची नाही दासाची पूजक आहे महाराज. जीवनामध्ये लहान व्हा. जीवनामध्ये गरीब व्हायला शिका महाराज. गरीब श्रीमंत होण्याच्या भानगडीत पडू नका. गरिबीमध्ये खूप आनंद आहे महाराज. मला लहानपणी एक कविता होती मला शाळेत शिकायला. राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. तुकडोजी महाराजांची कविता होती. मला पाहो निसौख्य माझे देवेंद्र तो हि लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. काय गोड कविता होती. आम्ही लहानपणी अजून एक कविता शिकायचो. तुम्हाला पण असेल ती. मी फक्त सुरुवात करतो, तुम्ही म्हणा सगळ्यांनी खाली बसलेली. खरा तो एकची जगाला खरा तो जगाला प्रेम पावे. काय गोड गातात महाराज. यांनी तुम्हाला उगाच बोलवलं असं नाही वाटत तुम्हाला? किती गोड गातात पहा ना तुम्ही. नंदू महाराज खरंच खूप सुंदर गातात या बाया. खूप सुंदर. जयांना कोणी ना जगती सदा जे अंतरी रडती तया जा ऊन हसवावे जगाला खरा तो असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्था प्राणही द्यावे जगाला. तुम्ही टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. गोड गोड म्हटलं तुम्ही. अतिशय गोड गोड. घरी पण अशीच गोड बोलत जा. विठ्ठल विठ्ठल. जे सुख झोपडीत आहे ना महाराज ते राजमहालात नाही राजाओ. गरिबी जे सुख आहे ना ते श्रीमंतीमध्ये नाही. गरीब माणसाला चांगली झोप लागते का श्रीमंत? गरीब माणूस चांगला जेवण करतो का श्रीमंत? गरीबाची झोप आणि श्रीमंताची झोप दोघांच्या झोपेतला फरक सांगतो. नीट ऐका. श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो, झोप लागत नाही, रात्री 12 वाजता उठतं, एखादी गोळी घेतं मग झोपतं, पहाटेला 5 वाजताच उठून बसतं. श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो आणि मग झोपतो. एवढं कळलं का तुम्हाला? गरीबाचं तसं नाही महाराज. जेवता जेवता त्याची चतकुर भाकर शिल्लकच राहते, तेवढ्यात त्याचं चालू होऊन जातं धरणगाव एरंडोल, धरणगाव एरंडोल. ती बायको ओळखून घेते याची घेरून आली काय
झोप. ती असं ताट बाजूला ओढते, याच्या हातावर पाणी टाकते ढकलून देते, पण आता रातभर ते अगोदर झोपतं मग पडतं. पहा केवढा फायदा आहे. श्रीमंत माणूस पहाटेला 5 वाजताच उठून बसतं आणि ते गरीब अंगावर ऊन पडतं तरी हालत नाही. त्याची बायको काकडा करते. महाराज उठा पांडुरंगा प्रभात समय पाहतला, उदारी मागणाऱ्यांचा मेळा आपल्या दारी दाटला. अंगावर ऊन पडतं तरी ते हालत नाही. का बरं? धन दौलत आमिरी रातभर सोने नाही देती आणि गरीबी में ऐसी निंदा आती तो सुबह उठणे नाही देती. तुमच्या गावातल्या श्रीमंत माणसांना माझा प्रेमाचा सल्ला आहे, ज्यांच्याजवळ भरपूर पैसा असून ज्यांना झोपा लागत नसतील त्यांनी आपला पैसा कीर्तनकार लोकांना वाटून द्यावा, असं माझं प्रामाणिक मत आहे. मोठं होण्यात अजिबात आनंद नाही. जेवढं लहान होता येईल तेवढं होण्याचा प्रयत्न करा. शेवटचा मुद्दा सांगतो. सुना तर नेहमीच सासवांच्या पाया पडतात, सासवांनी पण कधी कधी पडून घेत जा, काही हरकत नाही. एखाद्या हरतालिकेला पडून घ्या त्यांचा पाय. त्यांना सांगा म्हातारपण माझं चांगलं सुखात जावं म्हणून तुझा पाय पडतो. अरे लहान होण्यामध्ये खरा आनंद आहे राजाओ, खरा आनंद आहे, खरा आनंद आहे. महाराज म्हणतायत लहान व्हा, लहान व्हा, लहान व्हा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. मोठ्या माणसाला दुःख खूप असतात राजाओ. जेवढं लहान होता येईल तेवढं होण्याचा प्रयत्न करा. महाराज सांगतायत दास वा दास, मालक होण्याच्या भानगडीत पडू नका. चला दास व्हावं इथपर्यंत ठीक आहे, पण कोणाचा दास व्हावं याचा निर्देश केला महाराजांनी या अभंगामध्ये. का? कलियुगात ते लोक कोणाचा दास होतील हे माझ्या ज्ञानोबरांना माहिती होतं, म्हणून 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरांनी लिहून ठेवलं. काय? चित्त आराधी स्त्रियेचे, जो स्त्रियेचे नि छंदेनाचे, माकड गारुडियाचे जैसे होय. कलियुगामध्ये लोक बायकोचा दास होतील म्हटले, बायकोचा. जय देवी जय देवी जय देवी बायको, तू जे जे सांगशील ते ते मी ऐको. जय देवी जय देवी. माझे भाऊबन तुझे नोकर चाकर, तुझे भाऊबन माझे देव ईश्वर. काय कान पाडून ऐकून राहिले पहा ते. त्यांना वाटतं ही आरती का भागवतामध्ये आहे का काय? ज्यांना पूर्ण आरती पाहिजे असेल त्याने मला कीर्तन झाल्यावर भेटा, मी लिहून देईल त्याला. एक माणूस रोज सकाळी उठायचा, हिटरचं बटन दाबायचा, पाण्याची बादली भरायचा, बाथरूममध्ये ठेवायचा आणि मग बायकोला सांगायचा उठ ना पाणी काढलं ना, उठ ना पाणी काढलं ना. मग ती बिचारी उठायची, मुख्यमंत्र्याची बहीण. मग ती बिचारी उठायची, तो ब्रश काढायची, त्या ब्रशला ते पांढरं पांढरं लावायची. काय म्हणतात त्याला? ते कोलगेट कंपनीचं नाव आहे ते. पेस्ट, पेस्ट बरोबर आहे. नुकताच ताजा आऊत सोडलेला बैल कसा फेसाचे गोंडे फेकतो तशी फेसाचे गोंडे फेकायची आणि तोंड 2 आंघोळीला जात नाही तोपर्यंत चहा तयार करून ठेवायचा. आली का चहा प्यायची, चहा पिऊन कपडे बदलायला गेली की कांदे कापून ठेवायचा. कांदे कशाला कापतात? असं का? चांगली तयारी भाऊ तुमची, चांगली तयारी रे काका हो तुमची. तुम्ही तरी काय कराल? रोजच येते सगळं कामं तो करायचा, सगळी कामं तो करायचा. तिच्याकडे फक्त एकच काम होतं, खाई लेवा आणि लोई लेवा. कळलं का तुम्हाला? तेवढं एकच काम होतं बस. पण त्याच्या आयुष्यामध्ये एक दिवस असा चांगला उजाडला महाराज. ती बायकोच लवकर उठली, तिने हिटरचं बटन दाबलं, तिनेच पाण्याची बादली भरली, बाथरूममध्ये ठेवली, याला आंघोळीला पाणी दिलं, तिने चहा केला, याला चहा पाजला, तिने नाश्ता केला, याला नाश्ता दिला. ती स्वयंपाकाला लागली, याच्याकडून राहिलंच नाही. रोजची सवय ना. तो म्हणे का ग मी रोज स्वयंपाक करतो, तू आज का बरं करून राहिली? ती म्हणे आज पोळा आहे ना, पोळा. मग पोळ्याच्या दिवशी बैल कामं करतात का? एक दिवस आराम राहतो भाऊ त्यांना. लोक कलियुगामध्ये बायकोचा दास होतील हे महाराजांना माहिती होतं. म्हणून महाराज सांगतात दास विठोबाचे व्हावे. ऐका आता कीर्तन संपत आले, 2 मिनिटांमध्ये आवरतो. लक्षपूर्वक ऐका. विठोबाचेच का व्हावे ते ऐका आता. विठोबाचेच का व्हावे. अन्य देवतांचा उल्लेख का नाही केला? मला MA दुसऱ्या वर्षाला एक पेपर होता, साहित्य कृतींचा अभ्यास म्हणून. त्याच्यामध्ये एखाद्या लेखकाचा अभ्यास करायचा असतो आणि त्याला संदर्भ ग्रंथ अभ्यासावे लागतात. मला अभ्यासाला मोरोपंत होते. मोरोपंतांचे कार्य म्हणून दाखवतो. तुम्ही लक्षपूर्वक ऐका.
सर्वांगाचे कान करून ऐका मित्र, आहे बहिणीनो, सर्वांगाचे कान करून ऐका. मी म्हणेल ना, म्हणता म्हणता तुमची पाठ होईल. पडे खालती जे नभातून पाणी, जसे सागरा तेच जाते मिळोनी. नमस्कार कोणाही देवास केला, तरी अंती तो पोचतो विठोबाला. अरे मेघ म्हणजे ढगातून पडलेलं पाणी, एक ना एक दिवस जसं समुद्राला जाऊन मिळतं, तसं तुम्ही कोणत्याही देवतेला नमस्कार करा, तो माझ्या पांडुरंगालाच येऊन मिळतो. महाराज बळीया माझा पंढरीराव, तो विठ्ठल असं म्हणतात. विद अधिक ठल बरोबर विठ्ठल. विद म्हणजे ज्ञान आणि ठल म्हणजे ठेवा, ज्ञानाचा भरून असलेला ठेवा, त्याला म्हणतात विठ्ठल. ज्यांना हृदयविकाराचा आजार आहे, ज्यांना ब्लॉकेज आहेत, त्यांच्यासाठी एक फायदा सांगतो, ऐका नीट, लक्षपूर्वक ऐका. पहाटेला उठायचं 3 वाजता. पहाट होते का तुमच्याकडे? 8 वाजता होते ना? 30 सांगतोय मी, ती पहाट 3 वाजता होत असते, लक्षात ठेवा. 8 वाजता पहाट नाही होत, 3 वाजता पहाट होती. पहाटेला 3 वाजता उठायचं. ज्यांना हृदयाचे विकार आहेत त्यांनी ऐका, पहाटेला 3 वाजता उठायचं, पूर्वाभिमुख तोंड करायचं, पूर्वाभिमुख तोंड करून मांडी घालून बसायचं. आपल्या तळहातावर दोन्ही रेषा समांतर करायच्यात, 10च्या 10 बोटं, आणि आपल्या तळहातावर स्पष्टपणे जाणवतील अशा 20 टाळ्या वाजवायच्या. विठ्ठल 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 विठ्ठल. किती वेळेला? 20 वेळेला. 20 वेळेला वाजवायच्यात. आठवड्यातून एखादा दिवस चुकला तर पुढच्या आठवड्यात 40 वेळेला वाजवायच्या. 3 महिने सलग करा, तुमच्या हृदयाचा विकार नष्ट होईल. दॅट्स रिसर्च ऑफ सायन्स. आता काही परमार्थ नाही, तुम्हाला सायन्स सांगितलं मी, सायन्स. त्यालाच पंढरीनाथ असं म्हणतात. पंढरी नावाची नगरी, आणि नाथ म्हणजे मालक, तिला म्हणतात पंढरीनाथ. तोच पांडुरंग भगवान श्रीकृष्णाचा अवतार कार्य संपत्ती वेळेस त्याचा रंग सावळा होता. गायी चारायला जायच्या, खुरांची माती उठायची, ती त्याच्या अंगावर बसायची. त्या भगवान श्रीकृष्णाचा सावळा रंग पंडुरंगासारखा झाला, आणि पुढे त्याचा अपभ्रूष पांडुरंग झाला. त्याचे दास व्हावे, दास विठोबाचे व्हावे. नाही झालं तर अभंगातलं दुसरं चरण. Hare